न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते। एकीकडे ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तातडीने दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 4 विद्यमान खासदार सध्या एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली असून यामुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वागचौरे यांनी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची गुप्त बैठक घेतली। या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत। वागचौरे याच्या आधीही ठाकरेंच्या 3 खासदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। संजय दिना पाटील यांच्या पत्नी असल्या कारणाने एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली। त्यानंतर संजय दिना पाटील या एकनाथ शिंदे यांची काही वेळ चर्चा झाली। या चर्चेनंतर उद्धव ठाकरे यांना मुंबईत धक्का बसणार असल्याच्या चर्चा झाल्या। मात्र उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहणार असल्याचं स्पष्टीकरण संजय दिना पाटील यांनी दिलंय। अवघ्या 4 दिवसांपूर्वी हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती। ही भेट ऑपरेशन टायगरचाच एक भाग असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। राजाभाऊ वाजे आणि श्रीकांत शिंदे एकाच मंचावर। काल नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत एकाच मंचावर एकत्र पाहायला मिळाले। ठाकरे गटाच्या खासदारांची शिंदे गटाच्या मुख्य नेत्यांसोबतची ही जवळक बरंच काही सांगून जाणारी आहे। एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे ऑपरेशन टायगरला वेग आल्याचं सांगितलं जात आहे। ठाकरे गटाचे खासदार सततच्या वेगवान हालचालींमुळे ते शिंदे सेनेत प्रवेश करणार का याची चर्चा आहे। हे 4 खासदार फुटले तर उद्धव ठाकरे यांच्यासाठी सर्वात मोठा धोका ठरेल। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।